हॅलो अँड वेलकम. मॅक्झिमम टाईम आपण टाईम मॅनेजमेंटबद्दल खूप कन्फ्यूज असतो की टाईम आपला मॅनेज कसं करावं आणि त्या हिशोबानं आपण एखादं गोल कसं अचीव करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्टेस्ट 1 इयरमध्ये आपल्याला कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कशी काढता येईल याबद्दल या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलं आहे. सर्वात अगोदर तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू नाही शकत, तुम्हाला स्वतःला मॅनेज करावं लागेल. ओके, हा आपला पहिला पॉईंट आहे. इथून आपण थेट आता स्पर्धा परीक्षेत स्वतःचं व्यवस्थापन कसं करावं आणि एका वर्षात एक्झाम कशा क्लिअर कराव्या याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर ॲज अ ॲस्पिरंट म्हणून तुमच्या प्रायोरिटीवर प्रामुख्याने 3 गोष्टी असल्या पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट, कमीत कमी वेळेत ही परीक्षा आपल्याला उत्तीर्ण कशी होता येईल. आता तुमचं एम राज्यसेवा असेल, कंबाईंड असेल, ग्रुप BC असेल, UPSC असेल किंवा कोणतीही एक्झाम असेल, तुमचं पहिलं एम असलं पाहिजे ॲज अ ॲस्पिरंट म्हणून तुम्हाला कमीत कमी वेळेत ही एक्झाम कशी उत्तीर्ण करता येईल आणि ह्या हिशोबानं तुमच्या स्ट्रॅटेज्या असल्या पाहिजे. हा पहिला पॉईंट. दुसरा, या परीक्षेला अत्यंत आवश्यक असणाऱ्या गोष्टीत आपला हातखंडा असणं आवश्यक आहे. आता अत्यंत आवश्यक म्हणजे काय? अत्यंत आवश्यक गोष्टी म्हणजे समजा एखादी एक्झाम तुम्ही प्रिपेअर करत आहे आणि ती एक्झाम MCQ बेस्ड एक्झाम जर असेल तर तुमचा होल्ड MCQ बेस्ड क्वेश्चनवर जास्त असला पाहिजे. तिचा जर मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर असेल, म्हणजेच तुम्हाला तुमचे आयडियाज व्यवस्थितपणे लिहिता यायला हवे, हा त्याचा कोर आहे. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ह्या स्किल तुम्हाला डेव्हलप कराव्या लागेल. आणि तिसरी गोष्ट, प्रामाणिकपणे एक ब्रॉड स्ट्रॅटेजी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणारच आहे. ती एक वेळा तुम्ही आखली की तुम्ही त्या प्रोसेसला प्रामाणिकपणे स्टिक राहा ॲटलिस्ट 1 इयर. हा झाला आपला हायेस्ट प्रायोरिटीचं सेक्शन की तुमचं कोणतं असावं. आणि तुम्हाला एक की पॉईंट सांगून देतो, तुम्ही कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपेअर करत असाल तर प्रिपरेशन म्हणून राहिलो मी, प्रिपरेशनला फक्त 1 वर्ष पाहिजे. प्रिपरेशन म्हणत आहे मी की टॉप टू बॉटम गोष्टी तुम्ही समजून घेतल्या, रीडिंग केलं, सर्व केलं, यानंतर मग तुमचं रिव्हिजन मॅटर करते, तुमच्या टेस्ट सिरीज तुम्ही किती लावल्या मॅटर करते, तुमचा अप्रोच मॅटर करते आणि तुमचा ॲटिट्यूड मॅटर करते एक्झाम क्लिअर व्हायला. नेक्स्ट पॉईंटकडे वळूया आपण. शॉर्टेस्ट डिस्टन्स किती लागेल आपल्याला एखादी एक्झाम क्लिअर करायला. आपण पूर्ण व्हिडिओमध्ये एक मुद्दा घेणार आहोत, आपण राज्यसेवेसंदर्भात आपण बोलणार आहोत. ठीक आहे, आपण असं समजूया की आपला एम आहे राज्यसेवा 2027. हा फक्त रेफरन्स घेतला आहे, तुम्ही तुमची एक्झाम त्या हिशोबानं तुम्ही अलाइन करू शकता. तर आयडियली ह्या परीक्षेसाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष लागतील. मी विचार करून राहिलो एकदम ज्यांनी सुरुवात केली आहे या परीक्षेसाठी त्यांच्यासाठी 1 ते 2 वर्ष, 1 वर्ष पूर्ण सिलेबस वगैरे, बुक सोर्सेस सर्व काही समजून घ्यायला, आणि 1 वर्ष तुम्हाला लागेल त्या एक्झाम प्रोसिजरमधून जायला, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूमधून. ओके, दुसरी गोष्ट हे आहे शॉर्टेज डिस्टन्स. मात्र दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, काही जर स्थित्यंतरे तुमच्या आयुष्यात आली तर तुम्हाला 3 ते 4 वर्ष लागू शकतात. आता स्थित्यंतरे म्हणजे काय? प्रिलिम्स पास झालो आपण, मेन्स फेल झालो, प्रिलिम मेन्स पास झालो मात्र इंटरव्ह्यू फेल झालो, काही वेळा प्रिलिमच पास झालो नाही, तर अशा वेळेस ट्रायल अँड एररसाठी 3 ते 4 वर्ष आपण मॅक्झिमम टाईम यामध्ये मांडू, किंवा तुमचा शॉर्टेज डिस्टन्स आपल्याला या प्रिपरेशनमध्ये आपण डिवाइड करू शकतो. मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची अशी आहे की सर्वांची परिस्थिती सारखी नसते. ओके, आपण सर्वांना एकाच पातळीवर मोजू शकत नाही. सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःला दुसऱ्याच्या स्केलनं जज करायचं नाही आहे. कोणाचं बॅकग्राऊंड मॅटर करेल, कोणाची फायनान्शियल कंडिशन मॅटर करेल, कोणाचा ऑलरेडी जॉबवर असेल तर तुमचं जे मेंटल प्रेशर असेल ते मॅटर करेल, कोणी ज्या क्षेत्रात वास्तव्याला आहे त्याचासुद्धा फरक पडतो, आणि त्याच्याजवळ जेवढे साधन संपत्ती आहे त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी त्याचासुद्धा फरक पडतो. त्यामुळे सर्वांनी आपापली स्केल वेगळी ठेवावी, कोणीच कोणाच्या स्केलवर जज करायचं नाही. दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणाल तुम्ही प्रिपरेशनला 1 वर्ष म्हणताय, 2 वर्ष म्हणताय, जर आम्ही लेट प्रिपरेशन सुरू केली, 30व्या वर्षी सुरू केली, 31-32 वर्षी सुरू केली तर काय? तर तुम्ही समजा तुम्हाला ज्यावेळी जाणीव झाली की आपल्याला रिअल एक्झाम या वेळेनं अप्रोच करायची आहे आणि तुम्ही सिरियस ज्या क्षणी झालात तिथून
मॅक्झिमम 3 वर्ष ह्या एक्झामला लागायला हवे. ठीक आहे. खूप सारे आपण बघतो 21व्या वर्षापासून स्टार्ट करतो आपण, मात्र आपण सिरियस नसतो त्या परीक्षेबद्दल. कुठे ना कुठं मार्ग वेगळ्या दिशेनं जातो. मात्र मी सांगतो, इम्पॉर्टंट पॉइंट आहे जाणीव. जाणीव झाल्यापासून 3 वर्ष या परीक्षेला द्यायचे. त्यानंतर व्हॉट एव्हर मे बी रिझन असेल, प्लॅन बी शोधा, प्लॅन बी. आणि जर ऑलरेडी तुमच्याजवळ प्लॅन बी असेल तर यावर चांगल्या तऱ्हेनं फोकस करा. दुसरी गोष्ट, खूप सारा सर्कल जे रिपीटेडली आपण एक्झाम देतो, फेल होतो आणि आपण एक पास्ट बॅगेज घेऊन आलो असतो. आपण सेल्फ क्रिटिसिझम खूप करतो, स्वतःला खूप कोसतो. सेल्फ सॅबोटेज बिहेवियर असते. त्यानंतर सेल्फ पिटी असते की माझंच लक खराब आहे किंवा काय. त्या भावनेतून लवकरात लवकर आता बाहेर या. कारण इथून मी 1 वर्षाच्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलत आहे. एमपीएससीनं सर्व पॅटर्न चेंज केला आहे. तुम्हाला 2 ते 3 संधी प्राप्त होईल, सर्व काही होईल, सर्व तुमच्याजवळ आहे. मात्र आता डिपेंड करते तुम्ही डिस्ट्रॅक्टेड किती आहात. डिस्ट्रॅक्टेड किती आहात. प्रत्येक व्हिडिओच्या मागं तुम्ही जाऊन ह्या गोष्टीमध्ये तर अटकत नाही ना, किंवा तुम्हाला जाणीव नाही का, किंवा तुम्ही स्केल दुसऱ्याची मोजली आहे का. ह्या गोष्टी खूप मॅटर करेल. आणि शेवटी तुमचं सिलेक्शन हो की नाही हो, हा पॉईंट लक्षात घ्यायचा. कोणाला विशेष काहीही फरक पडत नाही. फरक पडेल फक्त तुम्हाला, फरक पडेल. ठीक आहे. हा पॉईंट झाला. आता आपण 1 इयर जर्नी जी असते त्याच्या 5 स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिली स्ट्रॅटेजी ही, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. यामध्ये जर समरी तुम्हाला ऐकायची असेल तर 2 मिनिटात मी सांगून देतो. सर्वात अगोदर, डोंट रिइन्व्हेंट द व्हील. म्हणजेच तुम्हाला जी ऑलरेडी एस्टॅब्लिश गोष्ट आहे ते पुन्हा करायची नाही आहे. ही जर्नी बोरिंग आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला हे इझनहावर मॅट्रिक्स काय असते मी सांगेन टाइम मॅनेजमेंटबद्दल, ते तुम्हाला वापरायचं आहे. त्यानंतर एनर्जी संदर्भात तुम्हाला खूप कॉशियस राहावं लागेल. खूप साऱ्या एनर्जी आपल्या खूप साऱ्या गोष्टीत जातात. तुम्हाला काही गोष्टी आउटसोर्सिंग करावं लागेल. प्रत्येकच गोष्ट तुम्ही करू शकत नाही. आणि शेवटची गोष्ट आहे, तुम्ही अकाउंटेबल स्वतःला असाल. चला तर मग हे डिटेलमध्ये डिस्कस करूया. सर्वात पहिला पॉईंट आहे, डोंट रिइन्व्हेंट द व्हील. आपल्याबद्दल काय होते, जेव्हा आपण एखाद्या प्रिपरेशनला लागतो, समजा राज्यसेवा प्रिपरेशनला आपण लागलो, आपल्याला काय वाटते की आपण प्रत्येक अपयशातून जावं, स्वतः अनुभव घ्यावा आणि नंतर मग आपल्याला ते यश मिळावं. आता हे कशामुळे होते, याचा डीप रूटेड कॉज आहे. ज्या बॅकग्राऊंड मधून आपण आलो किंवा जे चित्रपट बघितले, जे मूवी बघितली, यशाचा जो मंत्र आहे तो अपयश आणि अनुभव ह्या गोष्टी खूप तुम्ही ऐकत असाल. मात्र मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, प्रत्येक अनुभव, प्रत्येक यश स्वतः अनुभवायचे नसतात. काही लेसन्स दुसऱ्यांचे सुद्धा आपण अडॅप्ट करावे लागतात की ह्या रस्त्यानं जायचं नाही आहे. आता इथं डोंट रिइन्व्हेंट द व्हील म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जगावेगळी काही दुसरी गोष्ट करत नाही आहे. ही फक्त एक्झाम आहे आणि हे पृथ्वी तलावावर पहिल्यांदा एक्झाम नाही आली आहे. ही एक्झाम ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे. ऑलरेडी लोकांनी टॉप केला आहे. ऑलरेडी वेगवेगळ्या परिस्थितीतून टॉप केला आहे. तुम्हाला त्यांचे पॅटर्न शोधायचे आहे. सक्सेस पाथ ऑलरेडी लेट डाऊन आहे की तुम्हाला कोणत्या पाथनं जायचं आहे. बुक्स ऑलरेडी डिफाईन आहे. स्ट्रॅटेजी ऑलरेडी खूप साऱ्या जणांनी सांगितलं आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला फक्त फॉलो करायच्या आहे. तुम्ही जर म्हणत असाल की ह्या लीगमधून हटून मी काही वेगळं करेल, मात्र तसा आयोग सुद्धा परमिशन देत नाही. आताही आयोगचा पॅटर्न आहे, PYQs मधून प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार, स्कीमवर प्रश्न राहणार म्हणजे राहणार, इकॉनॉमिक सर्वेवर प्रश्न राहणार म्हणजे राहणार. आता याच्या पल्याड तुम्ही इन्व्हेन्शन कोणतं करा. अल्टिमेटली तुम्हाला जो जॉब नेचर भेटणार आहे किंवा ज्या जॉबवर तुम्ही जाणार आहे त्या जॉबचा जसा नेचर आहे तशी एक्झाम आहे. ओके. तिसरी गोष्ट, तुम्ही हा जर व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जगात कोणतं सिक्रेट फॉर्म्युला नाही आहे की एखादा व्हिडिओ आपल्याला असा मिळाला पाहिजे, एखादं बुक असा मिळालं पाहिजे, एखादी स्ट्रॅटेजी अशी सिक्रेट स्ट्रॅटेजी मिळाली पाहिजे, सिक्रेट फॉर्म्युला मिळाला पाहिजे की आपण इन्स्टंटली एक्झाम क्रॅक करू. असं होत नाही. तुम्हाला ट्रायल अँड एरर मधून जावं लागेल. काही चुका तुमच्या होतील, काही वेळ लागतील, मात्र स्वतःच्या चुकातून शिकून आपल्याला ही जर्नी क्रॉस करायची आहे. तर हा झाला सर्वात पहिला पॉईंट, प्रिपरेशनच्या अगदी इनिशियल लेवलवर लक्षात ठेवायचा पहिला पॉईंट की आपल्याला जसं स्ट्रक्चर आहे ते फॉलो करायचं आहे, वेगळं काहीच करायचं नाही आहे. याच्यात आणखी जर सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर पॉलिटीचे जे मॅक्झिमम प्रश्न आहे ते लक्ष्मीकांत या बुकमधून सॉल्व्ह होतात. मात्र एखादा प्रश्न जर सुभाष कश्यप या बुकमधून आला असेल आणि तुम्ही जर डिसाईड केले की नेक्स्ट टाइमला मी पूर्ण
10 ते 15 क्वेश्चन सुभाष कश्यप वरून सॉल्व्ह कराल, माझे सर्व करेक्ट येईल. तुम्ही ती बुक वाचाल, मात्र पुन्हा 7 ते 8च करेक्ट कराल, कारण तो 1 ते 2 प्रश्न हे एक्सेप्शन होते. आपल्याला राहायचं आहे ॲव्हरेज. ओके, नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. बेसिकली ही जर्नी आहे बोरिंग. आपण ज्या क्षेत्रात आहोत, जे डोमेन आहे ते ज्ञानाचं क्षेत्र आहे. आता ज्ञानाचं क्षेत्र म्हणजे तुम्ही यामध्ये कंटिन्युअसली ॲनिमेशन, कंटिन्युअसली शॉक व्हॅल्यू, कंटिन्युअसली ग्राफिक्स, कंटिन्युअसली चित्र या माध्यमातून तुम्ही नेहमीच शिकू शकत नाही. तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, स्टडी ही बेसिकली बोरिंग आहे. म्हणून ॲटलिस्ट 1-2 वर्षासाठी तरी तुमच्या ज्या सवयी आहे त्या थोड्या ॲडॅप्ट करा किंवा बदलून टाका. म्हणजे कसं की रिपीटेडली एखादा मुद्दा आपल्याला डायग्रामच्या माध्यमातूनच समजायला हवा का? नाही. एखादा मुद्दा, एखादा सर व्हिडिओ असेल, प्लेन व्हिडिओच्या माध्यमातून जर कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसत असेल तर ते बोर्डम तुम्ही स्वीकारा. पेन पेपर घेऊन बसा आणि प्रत्येक पॉईंटवर विचार करू करू तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा. त्यानंतर या सर्व जर्नीमध्ये एक हीच गोष्ट अशी आहे जे अल्टिमेटली गेम चेंजर ठरते विद्यार्थी मित्रांनो. कोणती स्ट्रॅटेजी असो, कोणता महामॅरेथॉन असो, एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण पॉलिटी तुम्हाला शिकवणार, इकॉनॉमिक्स, सर्व स्ट्रॅटेजी हे आपल्या जागेवर आहे. मात्र तुम्हाला बुक्स थ्रू पेन पेपर घेऊन एका जागेवर बसून व्यवस्थित ते डायजेस्ट करायचा आहे. तो कन्सेप्ट डायजेस्ट केल्यावर तो कन्सेप्ट आपल्याला प्रोड्यूस करता आला पाहिजे. ही मेन थीम असते कोणत्याही एक्झामची. ओके, जर्नी इज अवर. तिसऱ्या पॉईंटकडे वळूया. आयझनहॉवर मॅट्रिक्स आहे एक, जे टाइम मॅनेजमेंट आपण म्हणतो त्या संदर्भातला आहे. यामध्ये टाइमला इम्पॉर्टंट 2 गोष्टीत डिवाइड केला आहे, इम्पॉर्टंट आणि अर्जंट. यामध्ये तुम्ही बघू शकता 4 क्वाड्रंट दिसत आहे तुम्हाला, आणि यामध्ये तुम्हाला प्रायोरिटी सेट करायची आहे. तुम्हाला 10 ते 12 तुमचे वर्क लिहून घ्या, कामं जे करायचे आहे आपल्याला, की इम्पॉर्टंट आणि अर्जंट जे कामं असतील ते ह्या बॉक्समध्ये येतील. एखादं काम इम्पॉर्टंट आहे मात्र एवढं अर्जंट नाही आहे ते या क्वाड्रंटमध्ये. एखादं काम असं आहे जे अर्जंटही नाही आणि इम्पॉर्टंट नाही ते इथं लिहायचं, आणि एखादं अर्जंट आहे मात्र तेवढं इम्पॉर्टंट नाही ते ह्या साईडला लिहायचं. आता असं डेली रुटीनमध्ये जेव्हा तुम्ही हे मॅट्रिक्स आखता, त्यामध्ये हा जो पहिला कॉलम आहे त्याला सर्वात जास्त प्रायोरिटी द्यायची, की ही गोष्ट आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहे. समजा तुम्ही ठरवलं आहे, तुमचं मॉर्निंग रुटीन असेल, तुम्ही जॉब करत असाल, मॉर्निंगचे 2 तास जर तुम्हाला अभ्यासाला मिळत असेल आणि संध्याकाळी 2 ते 3 तास जर मिळत असेल, तर हा प्राईम समय आहे. यामध्ये जर तुम्ही प्राईम टाईमला जर वेगळ्या गोष्टी केल्या तर तुमचा जो मूळ समय आहे अभ्यासाचा तो वेस्ट जाईल. त्यामुळे अर्जंटची गोष्ट अर्जंट करायची. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः सर्वच काही करू शकत नाही, ही गोष्ट तुम्हाला मान्य करावं लागेल. काही विषय आपले वीक राहतील किंवा काही विषयात आपल्याला गती असेल, काही विषयात थोडं आपण वेळ घेऊ समजायला. तर ते विषय व्यवस्थित आखून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तो विषय शिका, की अदरवाईज यूट्यूबला सर्व काही फ्री आहे. त्यानंतर आपल्या बाउंड्री जाणून घ्यायच्या. हे सर्व आखत असताना काही गोष्ट आपण ओव्हर रीच करत आहोत का, की जिथं आपली गरज नाही किंवा जे आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे असे कामं आपण घेऊन घेतले काय, हे आपण स्वतःचं स्वतः बघायचं. हा झाला आयझनहॉवर मॅट्रिक्स टाइम मॅनेजमेंटबद्दल. तुम्ही याबद्दल इंटरनेटवर सर्चही करू शकता. पुढे चालूया. आता एनर्जी महत्त्वाची असते. आपल्याजवळ एकच वर्ष आहे. या एका वर्षात काय करायचं, 10 गोष्टी एकदम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नेक्स्ट याच्यात मी एक्सप्लेन केल्या आहे. त्या अगोदर आपली एनर्जी म्हणजे काय ते बघून घेऊ आणि कुठं वेस्ट जाते ते बघून घेऊ. तुमचा हा जो क्रुशियल टाइम आहे त्यामध्ये एनर्जी इज इक्वल टू टाइम हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. तुमची जेवढी एनर्जी राहील तेवढाच तुमचा वेळ वाचेल, किंवा तुम्हाला जेवढा वेळ उपलब्ध आहे त्यात तुम्हाला जास्त तुमची इंटेन्सिटी किंवा एनर्जी टाकावी लागेल. आता तुम्ही करिअरच्या क्रिटिकल जंक्शनवर आहात, की इथून आता तुमची दिशा ठरेल की नेमकं तुम्ही कोणत्या डायरेक्शनला जाल. अशा वेळेस आपल्याला जे इन्व्हेस्टमेंट आपण करतो ते मॅटर खूप करते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पैशाबद्दल नाही म्हणत आहे, आपण इमोशनली कुठेतरी जास्त गुंतलो आहो का, मेंटली आपण कसं प्रिपेअर करत आहोत या एक्झामला, आणि फिजिकली आपण आपल्या बाउंड्रीला जास्त चॅलेंज करत आहोत का.
आता तुम्हाला फिजिकही तुमचं मेंटेन करायचं आहे आणि तुमचं रुटीनही तुम्हाला लावायचं आहे, मात्र तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात. आता वर्किंग प्रोफेशनलला ऑलरेडी कमी वेळ आहे, कामाचा ताण आहे. त्यामध्ये तुम्ही जिम, योगा सर्व काही गोष्टी जर घेऊन बसल्या, म्हणजेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट जे आहे इमोशनल ते चुकीच्या गोष्टीवर करत आहात किंवा फिजिकल इन्व्हेस्टमेंट वेगळ्या गोष्टीवर करत आहात. आता याच्यात डिस्क्लेमर असा आहे, की समजा एखादा तुम्हाला खरंच त्याची आवश्यकता असेल तर ती गोष्ट लाईट वेटमध्ये करा. मात्र प्रायोरिटी आपली आपण आखून घ्यायची. म्हणून क्रिटिकल जंक्शनला ह्या गोष्टी अफोर्डेबल नाहीत. तिसरी गोष्ट, आपण सर्व काहीतरी बॅगेज घेऊन आलेलो असतो. जे फ्रेशर असाल, आतापर्यंत आपण टॉपवर होतो किंवा काय, मात्र स्पर्धा परीक्षेतलं जे जग आहे एकदम वेगळं वर्क करते. यावेळेस आपल्याला फेल्युअर येऊ शकतात किंवा कोणाच्या समजा पोस्टही निघाल्या आहे मात्र समाधान नाही. काही एक्झामच्या इंटरव्ह्यू टप्प्यावर मेन्स किंवा कोणाचे प्रिलिम निघाले नाही किंवा पर्सनल काहीतरी लॉस असेल. ह्या सर्व बॅगेज घेऊन तुम्ही ह्या एक्झाममध्ये बसू नका. असं म्हणतात की जेव्हा एखादा वॉर सुरू असते किंवा युद्ध सुरू असते, दोन फ्रंटवर लढल्या नाही जात. म्हणजे तुमचा वाद घरी सुरू आहे आणि तुम्ही अभ्यासातही स्ट्रगल करत आहे. ही गोष्ट दोन फ्रंटवर लढणं आपण म्हणू. तर अशा गोष्टी तुम्ही करायच्या नाही. कुठेतरी एका गोष्टीला शिथिलता द्यायची आणि जी प्राईम फोकस आहे तिथं आपण फोकस करायचं आणि हे जेवढे बॅगेज आहे ते ड्रॉप करायचे. आणि एनर्जीच्या बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 वर्ष जर आपल्याजवळ आहे, तर तुमचा स्टडी हा मिशन मोडवरच असला पाहिजे. टार्गेट्स ठरवून टार्गेटेड मिशन मोडवर प्लस त्याला एक टाईम बाउंड बाउंडरी असली पाहिजे. मी खूपसा ॲस्पिरंटला असं म्हणजे बघितलं आहे आणि त्यांना खूप सारं काउन्सिलिंग सुद्धा केलं आहे, की त्यांना एखादा विषय आवडला तर नेहमी ते तेच विषय वाचत राहतात. ते चुकीचं आहे. एक्झामची डिमांड बघा आणि त्या हिशोबानं तुम्ही टाईम अलॉट करा आणि तसा अभ्यास करा. पुढचा पॉइंट आहे सर्वात मोठा, अकाउंटेबिलिटी फॅक्टर. काही व्यक्ती या स्पर्धा परीक्षेत स्वतःहून अडून राहतात. 30+ तुमचं वय असेल, 25+ असेल किंवा 21+ असेल. सुरू करायच्या वेळेसही ते लोकांसाठी सुरू करतात किंवा फॅमिलीसाठी सुरू करतात. मात्र हळूहळू तुम्ही जेव्हा या स्पर्धा परीक्षेच्या अंदर घुसता तेव्हा तुम्हाला लक्षात येते की तुमचे निर्णय म्हणजे तुमचं आयुष्य आहे. जर तुमचं मन रमत नसेल तर या फील्डमध्ये राहून काही उपयोग नाही, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, तुम्ही बनल्यावर नेहमी लक्षात ठेवायचं, सरते शेवटी तुम्ही स्वतःला अकाउंटेबल राहा. काहीच मॅटर करत नाही. पर्सनल, इथिक्स सर्व काही स्वतःची जर इंटिग्रिटी ठेवली तर तुम्ही यामध्ये जास्त तग धरू शकता आणि तुमचे स्वतःचे टार्गेट्स ठरवा, पर्सनल टार्गेट्स ठरवा, पर्सनल अकाउंटेबिलिटी ठरवा, तुम्हाला कामात पडेल. आणि जर यामध्ये आपण वाटा जर आपल्या चुकत असू अभ्यासात तर अलाइनमेंट आवश्यक आहे. जसं गाडीचं अलाइनमेंट करतो ना, तर वेळोवेळी फीडबॅक घेणं, वेळोवेळी सिनियरला विचारणं किंवा अनुभवी व्यक्तीला विचारून आपली स्ट्रॅटेजी योग्यरित्या सुरू आहे का हे बघणं खूप आवश्यक आहे. कारण अल्टिमेटली आपल्याला एक्झाम क्लिअर करायचं. आता हे 5 स्ट्रॅटेजी होती आपली. 5 स्ट्रॅटेजी होती, एका वर्षात हे वापरायची आहे. आपलं माइंड एकदम फ्री झालं आहे. आता रिअल पॉइंटवर येऊन जाऊ की एक्झॅक्ट ॲक्शनेबल स्टेप काय आहे, स्टडी संदर्भात काय. सर्वात पहिले 1 इयरचा जर रोड मॅप आपण घेतला तर रॅपिड फायरमध्ये आपण काही पॉईंट्स बघून घेऊ. सर्वात पहिले ह्या ज्या स्लाईड आहे फक्त आता स्टडी रिलेटेड डिस्कशन होईल. टाइम मॅनेजमेंट, त्यानंतर पर्सनल इश्यूज हे सर्व डिस्कस झाले आहे. आता आपण अभ्यासाबद्दल बोलू. सर्वात पहिले, जर तुम्ही एकदम न्यू असाल किंवा तुम्ही आता कंबाईनचा अभ्यास करत आहात, ग्रुप सीचा अभ्यास करत आहे आणि रिसेंटली आता त्यांनी डिसाईड असं केलं की ऑप्शनल नाही ठेवायचा, म्हणजे सर्वांना इक्वल फील्ड आली आणि तुम्हाला राज्यसेवा प्रिपेअर करायचं आहे, तर बेटर आहे एका जागेवर बसा आणि स्वतः 10 ते 20 स्ट्रॅटेजी व्हिडिओज बघून घ्या टॉपर्सचे. पहिली गोष्ट टॉपर्सचे बघून घ्या. दुसरी गोष्ट ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांचे बघून घ्या. टीचर काय म्हणतात हा व्ह्यू पॉईंट सुद्धा बघा. तुमचे काही पर्सनल मेंटर असतील त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या फ्रेंड्सचं सुद्धा सजेशन घ्या. आता एवढ्या साऱ्या गोष्टी कशासाठी सांगत आहे, तुम्हाला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतील आणि त्यावरून तुम्हाला एक गोष्ट डिसाईड करायची आहे की आपल्याला ह्या परीक्षेला समोर जायचं आहे की नाही. दुसरी गोष्ट, परीक्षेचा सिलेबस तुम्ही घेतला, आता तुम्ही तुमचे स्ट्रॉंग पॉईंट शोधा. यांनी जेवढ्या स्ट्रॅटेजी वगैरे सांगितल्या यामध्ये तुम्हाला नॅचरली असे काही पॉईंट भेटतील की ज्यामध्ये तुम्हाला गती आहे. समजा राज्यसेवेचा जर विषय घेतला आणि तुम्हाला जर लिहिण्याची खूप चांगली सवय आहे आणि तुम्हाला जर एक्सप्रेस करता येत असेल, म्हणजे तो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे. मेन्स व्यवस्थित आपण लिहू शकतो.
तुमचं जर रिटेन्शन चांगलं आहे म्हणजेच तुम्ही लिमिटेड बुक सोर्समध्ये जास्त प्रोड्यूस करू शकता. म्हणजेच आपल्याला स्ट्रॉंग पॉईंट शोधायचे आहे जे परीक्षेला पूरक असतील. हा पहिला पॉईंट. दुसरा, जे काही आपण गोल ठेवणार आहोत ते प्रॅक्टिकली अचिवेबल गोल असले पाहिजे आणि त्याला एक टाइम असली पाहिजे. हे आपण डिस्कस केलं ऑलरेडी. पुढे चालूया. जी परीक्षा तुम्ही देत आहात त्याचे जेही विषय असतील त्या परीक्षेसंबंधित मूळ सोर्स शोधण्याचा प्रयत्न करा. आता मूळ सोर्स म्हणजे काय की डायरेक्ट सेंटेन्स उचललेला असावं का? नाही. एक ऑथेंटिक सोर्स असावा जेणेकरून ती गोष्ट जर तुम्ही वाचली आणि एक्झाम हॉलमध्ये तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि आयोगाने चुकीचा दिला तर तो सोर्स तुम्हाला रेफरन्स म्हणून वापरता आला पाहिजे. असे सोर्स कोणते आहे? NCERTs, स्टेट बोर्ड्स आणि काही रेफरन्स बुक जे खूप रेप्युटेड ऑथर्सचे आहे ते तुम्ही मूळ सोर्स वापरा. तुमचा स्टडी अगदी कमी वेळात ऑथेंटिक स्टडी होतो. पाचवा पॉईंट आहे, हे सर्व मूळ सोर्स आपण शोधले, सर्व झालं. आता त्या विषयानुसार PYQचं सखोल विश्लेषण करा. विश्लेषण जमत नसेल तर व्हिडिओज बघा किंवा स्वतः तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला व्यवस्थित कळेल की प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे. हा झाला पाचवा पॉईंट. सहावा पॉईंट, तुम्ही ज्याही गोष्टी वाचत असाल ते सिलेबस आणि PYQ ला धरूनच वाचा. कारण मी मागं सांगितल्याप्रमाणे डिस्ट्रॅक्शन खूप आहेत, मार्केट खूप मोठं आहे, त्यामुळे तुम्ही हरवून जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण पर्सनल ब्रँडिंग, पर्सनल ऑरा खूप साऱ्या जणांचा वेगवेगळा असतो. मात्र आपल्याला नेमकं काय हवं आहे? आपल्याला कुठं जायचं आहे त्याच बसमध्ये बसायचं. ट्रेन असेल, हवाई जहाज असेल किंवा मग मोठे मोठे वाहनही असतील, मात्र तुमची जर गरज लिमिटेड असेल तर त्या गोष्टीत बसू नका. म्हणजेच तुम्हाला दोनच गोष्टी तारू शकतील. आपण सरळ जर सीधा सिंपल एक्झाम्पल जर घ्यायचा विचार जर केला तर तुम्ही बघा, सकाळी उठल्याबरोबर आपण आरसा बघतो. असंच समजा आयोगाचा आरसा आहे सिलेबस आणि PYQ. ओके, इथून तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. त्यानंतर सातवा पॉईंट आहे, स्वतःला जो सूट होईल तसा टाइम टेबल बनवा. टाइम टेबल कधीही जनरल बनत नाही. की तुम्ही जर मला म्हटलं की सर एक ॲक्शनेबल टाइम टेबल बनवून द्या आणि मी त्यामध्ये बसते, असं होणार नाही. तुम्हाला कोणता टाइम टेबल सूट होतो, तुमचं मूड कसं आहे, काय आहे, ही पर्सनल गोष्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे स्वतः तसे ॲडजस्ट करून तुम्ही स्वतः टाइम टेबल बनवा. यामध्ये फक्त 2 टार्गेट ठेवा. एक टाइम लिमिट ठेवा. दुसरी गोष्ट मूड सोर्स मधून आपण स्टडी करणार आहोत तसं ठेवा. पुढचा पॉईंट आहे 8वा, अभ्यासाचा अप्रोच. जेव्हा तुम्ही आता अभ्यासाला बसत आहात, 1 वर्ष आपल्याजवळ जर आहे, बेटर आहे मुख्य परीक्षेकडून पूर्व परीक्षेकडे जा. जर तुमच्याजवळ 9 महिने किंवा 10 महिने जर असतील, इनिशियली 6 महिने तुम्ही मुख्य परीक्षेला द्या आणि शेवटचे 3 ते 4 महिने तुम्ही पूर्व परीक्षेला द्या. आता 9वा पॉईंट यामध्ये लिहावा लागला स्पेशली, कारण तुमची जी परीक्षेची प्रॅक्टिस आहे हे तुमचं यश ठरवेल. आता परीक्षेचं माध्यम झालंय आपलं ऑनलाईन, म्हणून तुम्हाला हॅबिच्युअल व्हावं लागेल टेक्नॉलॉजीशी. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला ही गोष्ट येणार नाही, कारण ती तुमच्या सिलेबसमध्ये कंपल्सरी झाली आहे आणि तुम्हाला तेवढं रिटेन्शन सुद्धा हवं आहे डिजिटल प्लॅटफॉर्मवर. तेवढा वेळ तुम्ही थांबू शकले पाहिजे, 2 तास पेपर सॉल्व्ह करू शकले पाहिजे, 1 तास पेपर सॉल्व्ह करू शकले पाहिजे. म्हणून टेक्नॉलॉजीशी थोडं जवळीक ठेवा. इवन ही गोष्ट एवढी चांगली आहे की आता तुम्ही डिजिटल नोट्सकडे सुद्धा जाऊ शकतात. यामध्ये खूप सारे आहे. जसं आता डिजिटल बद्दल जर बोलायचं असलं तर जेमिनी यूज करू शकता तुम्ही. त्यानंतर दुसरं आहे ChatGPT, सर्वांना माहीत आहे. त्यानंतर क्लॉड AI आहे. त्यानंतर परप्लेक्सिटी AI आहे. परप्लेक्सिटी AI हे यूज करू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स खूप साऱ्या आहे. त्यानंतर सर्वात बेस्ट सोर्स आहे नोटबुक LM. हे ह्यासारखे सोर्सेस यूज करून तुम्ही अभ्यास आणखी प्रभावीपणे करू शकता. आणि मुख्य परीक्षा ही आताही ऑफलाईन असल्यामुळे तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास म्हणजे पेन पेपर माध्यम सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट ठरेल. आणि शेवटची गोष्ट ही आहे, हा व्हिडिओ
सर्व काही डिपेंड होतो तुम्ही 1 वर्षात फक्त एक गोष्टी केल्यानं. तुम्हाला वाचायचं आहे कंटेंट, कितीही स्ट्रॅटेजी बनवल्या, कितीही टाइम टेबल बनवल्यात, अल्टिमेटली तुम्हाला इथंच यावं लागेल. कितीही तुम्ही व्हिडिओज बघितले तरी तुम्हाला तो कंटेंट वाचावा लागेल. तो कंटेंट लिहावा लागेल जेणेकरून लाँग टर्म मेमरीमध्ये जाईल आणि तो कंटेंट रिवाइज करावा लागेल आणि इथून तुम्हाला मिळेल सक्सेस. आता ही गोष्ट झाली कोर स्ट्रॅटेजीबद्दल. आता हे फॅक्टर्स आपल्या हातात नाही आहे, ठीक आहे. आता आपण डिस्कस केलं जनरल स्ट्रॅटेजी, कोर स्ट्रॅटेजी आणि आता काही गोष्टी जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पहिली गोष्ट काय आहे, एक्झाम संबंधित ज्याही बाबी असतील, परीक्षा ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल, टाइम शेड्यूल्स काय आहे किंवा आयोगानं असं केलं तसं, ते आपल्या हातात नाही. त्यामुळे वेळ वाया घालवायचा नाही. तुम्ही त्या न्यूज एंटरटेनमेंट म्हणून बघा, तुमच्या मनावर परिणाम करणारा न्यूज बघू नका. पहिला मुद्दा. दुसरा, पेपर कसा येईल हे आपल्या हातात नाही आहे. तुम्ही मॅक्झिमम काय ट्राय करू शकता, PYQ वरून किंवा सिलेबसवरून सर्व डायमेन्शन्स काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्या पठडीवर कुठे ना कुठे तुम्हाला पेपर सापडेल. मात्र जर पेपर 180 डिग्री पूर्ण जर फिरला किंवा 360 डिग्री जर फिरला तर तो कोणाच्याच हातात लागत नाही. म्हणून त्यावर जास्त लोड घ्यायचा नाही. खासकर जे कट ऑफचे व्हिडिओ किंवा काय असतात त्यावर वेळ घालवायचा नाही. त्यानंतर लक फॅक्टर. आता ही एवढी पर्सनल गोष्ट आणि आपण लक म्हणतो, मात्र त्यात आपलं यश आहे, अपयश आहे किंवा मेहनत आहे याबद्दल कोणीच डिफाईन करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीला याच्या नॅचरल ऑर्डरनं चालू द्या. तुम्ही कितीही फोर्स केला तर तुम्ही लकी नाही होणार आहे आणि तुम्ही कितीही म्हटलं की आता मी लक नाही आहे माझं आणि तुमची जर वेळ आली तर तुम्ही लकी होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आपला वेळ सर्वात इम्पॉर्टंट. जर तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लिटली बघत आहात तर ह्या व्हिडिओनं आपल्याला जर काही व्हॅल्यू पुट केला असेल तर आपला हा व्हिडिओ बघण्याचा उद्देश सफल झाला. अन्यथा तो व्हिडिओ बघायचा नाही, स्किप करून टाकायचा. कारण सर्वांच्या खूप जनरल स्ट्रॅटेजीज असतात. जर तुम्हाला खरंच प्रॉब्लेम्स असेल काही गोष्टी स्पेसिफिक, त्याच गोष्टी बघायच्या आणि बाकीच्या सोडून द्यायच्या. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. तुमचे काही पॉईंट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते लिहू शकता. आपण त्याबद्दल काही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.